लोकशक्ती न्यूजच्या वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। बातमी आहे नांदेड येथील तामसा येथील शाळेतील मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची घटना या ठिकाणी घडली आहे। तामसा शहरातील एका मुख्याध्यापकाने शाळेतील अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला। त्यानंतर मुलीला तुझा व्हिडिओ माझ्याकडे असल्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला। यात गर्भवती झालेल्या त्या मुलीला मुख्याध्यापकाने नांदेडला नेऊन सदरील मुलीचा गर्भपात केला आहे। नांदेड जिल्ह्यातील हदगाव शाळेचा मुख्याध्यापक तथा राजकीय नेत्याच्या जवळचा कार्यकर्ता असलेल्या राजूशिव चव्हाण याने नांदेडचे पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखविण्याचा बहाणा करत एका अल्पवयीन विद्यार्थिनीला चारचाकी वाहनातून सोबत नेले आणि पाण्यात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर कुणाला सांगितल्यास तुझा बनवलेला व्हिडिओ व्हायरल करेल असे सांगून वारंवार विद्यार्थिनीवर अत्याचार करत सदरील घटनेची चित्रफित व्हायरल करण्याची संबंधित मुख्याध्यापकाने धमकी दिल्याच्या नंतर घडलेला प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला। आईच्या मदतीने सदरील विद्यार्थिनीने संबंधित पोलीस स्टेशन गाठून त्या ठिकाणी फिर्याद दिली। आरोपी शिक्षक राजूसिंग चव्हाण यांच्यावर पोक्सो अंतर्गत अॅट्रोसिटीसह विविध कलमांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अत्याचाराच्या विरोधात आज तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापले प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला। आरोपी शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी या ठिकाणी केली आहे। माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ही विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची असून नराधाम मुख्याध्यापक 2 वर्षापूर्वी हरडप येथील शाळेत शिक्षक होता। संस्थेअंतर्गत बदलीतून थेट मुख्याध्यापक म्हणून तामसा येथे तो आला होता। सदरील घटनेत जो काही बेकायदेशीर गर्भपात करणारा डॉक्टर कोण याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे। एका शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून ही निंदनीय घटना तामसा येथे घडलेली आहे व त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं कडकडीत बंद आहे व जे गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी याच्यासाठी आमचा हा बंद आहे व पूर्ण तामसा गावातले हे काळीमा फासणारी घटना आहे। आजपर्यंत आमच्या तामसामध्ये अशी घटना घडलेली नाही व यापुढे असं करण्याची कोणाची ताकद होऊ नये यामुळे पूर्ण तामसाचं नाव आमचं खराब झालेलं आहे व अशा पुढे घटना होऊ नये याच्यासाठी योग्य ते कडक कारवाई व्हावी हीच आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले आहे। प्रत्येक वडील मोठ्या विश्वासाने शाळेत पाठवतो मुलीला, असं जर प्रकार घडत असेल अशा शिक्षकाला आपली काय मागणी असेल? नाही, आज कोणत्याही मुलीचं पालक राहो किंवा मग आपण जे शिक्षकाला गुरु मानतो किंवा देवच मानतो त्यांना आणि डॉक्टरला सुद्धा आपण देवाचाच दर्जा दिलेला आहे व त्यांच्या पुढे बघण्याचा दृष्टिकोन याच्यातून फार हे झालं गंभीर झालेला आहे व प्रत्येक पालकाच्या नजरेमध्ये इतर याचा परिणाम शिक्षकावर किंवा डॉक्टरवर होऊ शकतो किंवा मग आपला बघण्याचा दृष्टिकोन त्याच्यात बदलतो, कारण की आपले गुरु हे देवच आहेत तर त्यांना याचा गैरफायदा अशा प्रकारे घेऊ नये एवढीच मी सर्वांना सांगू इच्छितो। या प्रकार